अरे बा मी 3:50 आलो रे बा. काय लगा ते एवढा उशीर लगा. अबे 4:20 झाले ना. सगळेजण म्हणत जा 4:00 जाऊ. हा हे कसं काय? अरे बा म्हणजे काय कोणीच नाही आलं काय? दोघंच जण वाटते तुम्ही, म्हणजे तिसरा मी आहे नाही का? काय शांतारामने फोन लावला नाही मग? काय आता का ते बुवा ते फोन लावला गेले काय फोन उचलत दिसलं काहीच नाही पताच नाही. रेंज नाही आपल्या गावात रेंज. या रेंजचा पण लय मोठा प्रश्न आहे बाप्पा. एवढं मोठं जिओचं टावर आहे, येणं जाणं चालूच आहे त्याचं. मग काय कोणीच नाही आलं का फोन? का दोघंच जण वाटते? मला वाटलं मला झाला का उशीर. इथं पाहिलं दोघंच जण आहेत फक्त. काय का नाऱ्या पिंट्या हे कोणीच नाही वाटते मग आता. कोणीच नाही राहे. तुम्ही हा सगळेजण गाणी उभाच राहा. बोलणं फक्त करणं काहीच नाही. हे करतो ते करतो हे करतो. 3 वाजता जाऊ 2 वाजता जाऊ. अबे काही होत नाही तुमच्याकडून. मग काय तर बिल फालतू लगा झोपणं झाली काही नाही झाली माही. 3:50 आलो बरोबर टायमावर आंघोळ करून मस्त असं वाटलं बा गाडी आली लगेच बसणं चाललं बा दर्शनाले. काय जगा धामणगाव यात्राला का धामणगाव पटकन जायचं आपल्याला टाइमपास नाही करायचा ना. लांब आहे ते हो ना. आले ना मला माहिती आहे ना. पण आता हे लोक आले नाही तर आपण काय करतो? इलाज काय याच्यावर? काय आहे? फोन लावतात फोन लावायला जमत नाही. रेंजच नाही म्हणते गावात. काय फोन होती गाव आहे बे. तुला सांगतो रे गाव कामाच नाही आपलं. हे बदला पुरा का नाही. मला वाटतं कोणतरी बदला घ्या जा मारून टाका गावाला पुरं. काय गावाच कामा नाही आपलं. रेंज नाही येत लोक बरोबर नाही तर काय हे बरोबर नाही. जायचं काहीच नाही कामाच नाही. हे मला वाटलं बा काय कसं काय झालं बा किती लवकर जायचं हे काय हे इथं कोणीच नाही काय लाव ना काय रेंज नाही म्हणते ना. पाहू वाटच पाहू नाही ना. मग आई वाटच पाहिलं तर फोन लावायला का जमत नाही. काय करतं मग आता पाहू ना कोणी आलं की बोललं ते भाऊ एवढा उशीर करून झाला. पाहू ना वाट पाहून लय झगणारे याचे. आपण 8 जण चाललो आता फक्त 3 जण येतं. थांब ना जरा असा टाइम लागते. का 5ला जातो का 6ला जातो हे काय माहिती कोणाला प्रश्न काय. गाडी आली नाही माय बिंद. शांतारामचा म्हणे 4 वाजता गाडी येते म्हणे. ही गाडी कुठे गाडी? मी तर गाडीच वाट पाहलो का कसं बा जागा काय भेटलो जेवलेले काय गाडी नाही आली काय मी झोप नाही झाली काही नाही झाली. बिल फालतूला काही होते येऊन बसलो गावाच्या मधात मी कामा नाही घामा नाही. काय शांताराम येऊ दे शांताराम बोल तुम्ही. हे कसं काय म्हणतो तू आम्हाला कामाला जा 4 वाजता ये आणि तूच टायमर नाही उराला बा. हे कसं काय? जाऊ दे आता काय करतं. शांताराम भाऊ एवढे फोन लावले तुम्हाला काही गावात रेंज नाही काहीच नाही. कसं काय म्हटलं किती उशीर झाला पहा ना. 4:25 राहिले ना. तिकडे ते सगळेजण थांबले असेल ना. ते आपल्याला बोलतात ते आपल्याला शिव्या देतात डायरेक्ट. आता डायरेक्ट ते शिव्या देतात आपल्याला. नाही तसं भेवा बा कसं नियोजन करणार मी आहे. मीच तर म्हणतो सगळे बा 4 वाजता या 4 वाजता या टायमावर आता मीच टायमावर नाही चाललो. काय बा डोळेच नाही बा टायमावर काय बोला आता. जाऊ दे काय टाइमपास करायला पुरत नाही. चाल म्हटलं लोक फारावर आता लोक अशी कधी बोलताय काय माहिती आपल्याला आता. ते जाऊ दे बरं खड्ड्यात नाही त्यांचं ते नंतर पाहू. ते गाडीवाल्याला फोन लावला तुम्ही गाडीवाल्याला त्याचा प्रश्न मला पहिले त्याचं नियोजन करा. ते आला का म्हणा कुठं आहे म्हणा उठला का नाही म्हणा तू. अबे फोन लावायला रेंज लागेल ना बाबा. मग काय तर 1 नंबर फोनच गाव आहे आपलं. एक काही धरण आपलं गाव. रेंज नाही राहत पाणी नाही राहत काहीच नाही काम हे गाव. मी काय म्हणतो चालला तरी पारावर जाऊ बोलून मला समजते मग कोण आलं कोण नाही ते. चाललो टाइमपास करायला पुरत नाही. आता बाई एक येऊ राहिलं. शांत्या कुठं गेलं काय माहित. या भाऊ या. अरे बापरे ह्याला जणाचं शांताराम नाही आला का? नाही ना त्याचाच तर वाट पाहू मी बोलाले त्याला बोलायचं आता की बाबा तुम्हाला म्हणे बोलतं की 4 वाजता यायचं आणि हे तुझा टाइम आहे का? 4:30 वाजू राहिले कुठं आहे काय माहिती. येरी काय तर बाबा मी 3:30 लय झाले वाटते नाही का. 3:50 पासून आलो मी. ते एक कुत्रा नाही त्या कुत्रा येरी काय तर लवकर ते शांताराम लिहू दे त्याला मी बोलतो आता. त्याला म्हणतो की हे तुझा टाइम आहे का. येईलच ना आता मी आलो म्हणजे ते येईल ना. पण त्यानं असं नाही करायला पाहिजे कारण की ते नियोजन करणारा माणूस आहे. त्यानं सगळ्यात पहिले आलं पाहिजे. तर थांबू ना बोलू ना दिला आपण. बोलू आल्या तू तर राहू दे रे बाबा. तू राहू दे. तू आता झाला ना. तू थांब जरा तू थांब. अबे यार जे नाही व्हायचं तेच झालं का. सगळे येऊन बसले वाटते. आलो अबे काय आलं म्हणतो आम्ही का 3:30 वाजता बसून आलो. तू आता आला 4:30 काय बोला तुले. गाडी कुठे गाडी. अबे जायचं का नाही. जायचं ना बे कोण नाही म्हणून तुले माय बिंद हेचा प्रश्नच नाही वाटते. कधी जायचं का नाही. अबे जायचं रे जायचं. काय गाडी आली का रे. काय गाडी नाही आली म्हणतं. तुझ्याजवळ नंबर आहे त्या माणसाचा ड्रायव्हरचा कोणता ड्रायव्हर आहे ते. आम्हाला काय करावं आता आम्ही आधी उभं राहिलो. आम्हाला काय करावं लागते. नियोजन तो गेलं पैसे तो घेतले आमच्या जवळचे. मग हे कसं काय गाडी नाही आली तू नाही उराला म्हणजे आम्ही काय करू मग आता. आम्ही इथं येऊन बसलो आंघोळ करून थंडी वाजवली अरमान. सांगा उशीर झाला मला. मग काय ते उशीर म्हणजे कसा डोळा लागला डोळा. काय सवय नाही आपल्याला एवढ्या लवकर उठायची. माय सबून येऊन बसली नारायण नाही वाटते. नारायण उठला का तू. का म्हणतं अबे मी 9 वाजता उठणारा माणूस आहे रे बा. आज 3 वाजतापासून उठून बसला का. मग काय तर माझ्यासारखा माणूस पाहिजे का तू का एवढा उशीर आला. ते जाऊ दे टाइमपास करू नको. ते रामपारातने ते लावू नको म्हटलं. ते लाव लवकर त्या ड्रायव्हरला फोन लाव म्हणा ये ना म्हणा बा तू काय तुला यायचं का नाही म्हणा बा. आम्ही जाऊ म्हणा पैदलच. लावतो ना फोन म्हणजे रेंजेशन गावात नाही येईल ना. ते येईल ते म्हणे येतो लवकर जास्त टाइमपास करत नाही म्हणे. येते लवकर येते.
मी काय म्हणतो 4:40 झाली आता. गेले असेल का ते? लाव बरं त्या गाय तोंडीला फोन लाव. त्याला म्हणा टाकलं का माहिती त्यांना जेलात म्हटलं त्यांना फोन लावला तर गाय तोंडीले. गाय तोंडे म्हणे मी 3:30 वाजतापासून आहे म्हणे तिथं. याचा पत्ता नाही म्हणे यांचा. हे निघाले का नाही का काय माहित म्हणे बा. काय माहित मग निघाले का नाही ते. 4 वाजता म्हणे समाजी कुठं माय बिंद गेम करतात ते माये ते का नाही बरोबर प्लॅन करतात ते की बा गेले कसं खाली पाडायचं. मग काय तर आता इलेक्शन आहे तर बरोबर टायमावरती गेम करायला माये. हे फक्त धामणगाव यात्रा फक्त बहाणा आहे. हे कारण आहे फक्त हे. ते फक्त प्लॅन करायसाठी चालले सगळेजण. मला माहिती आहे ना. समजलं ना मला सगळं समजलं. लाव तुम्ही गाय तोंडीले म्हणतो त्याला टाईम पडल्यावर म्हटलं 2-3 झपके द्या म्हटलं. लंगड करा म्हटलं त्याला एखादं जण. पण कसं मारा म्हणतो त्यांना. आता सांगतो ना फोन. आता काय म्हणते कधी निघतात ते धामण गावले. जेव्हा निघाले गाय तोंडी त्याला पकडते बरोबर चौकातच आहे ते. बरोबर मिळ लागते आपला. आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही. मी काय म्हणतो गाय तोंडाला शिल्लक पैसे दे. कमीत कमी 10,000 शिल्लक दे. पण विषय असा आहे मारा म्हणा एखाद्या जणाले. मिळलं तरी घोर नाही म्हणा. लगायचे कामा नाही थांबा. मा मागून काळ्या करतात लगायचे नाही का. अण्णाराव देशमुख बोलते भाई. अण्णाराव देशमुख. क्या बटे इतना टाइम लगा रहा तू. 4:40 हो गया ना. क्या बटे ऐसा क्यों कर रहा तू. सॉरी थोड़ा सा आँख लग गई. चलो हाँ कितने हैं 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 है. ठीक है बैठो ना टाइम पास मत करो. अरे बाबा ड्रायव्हर तर खासच पाला. दुसरं सापडा म्हणतो काय आणले. माय बिन तर काय केस काय ते जॅकेट. देवा. अरे बाबा काय बा तू गाडी हाणता बाबा बरोबर तू. जमते तुला गाडी. क्या जमती का बोल रहे हो. अरे गाड़ी ऐसा चलाता ऐसा सांप की जैसा ऐसे चलाता मैं. मैं गया था 2 साल का एक्सपीरियंस है मेरे को. असं आहे का. काय बा शांताराम म्हणलं तर मला भेवस वाटरला पाहिजे. काय चालच नाही दुसरा मला बरोबर याचा. बा गाडी चांगली चालू जरा बा. दर्शनाला चाललो आम्ही. अरे आप बहुत चिंता कर रहे हो. इतनी चिंता करने की कोई बात नहीं ना. मैं अच्छा ड्राइवर हूँ. टेंशन मत लो. एकदम सही सलामत आपको धामन गांव में पहुंचा दूंगा. टेंशन मत लो. सब कुछ होगा आपका. दर्शन गिर्शन सब कुछ होगा. टेंशन मत लो. चलो बैठो टाइम पास मत करो ना. बहुत उशर हो गया ना. बहुत लेट हो गया ना. चलो उशर हो गया लेट हो गया. लेट तेरी वजह से हो गया. हम तो सही सलामत आए थे इधर 4 बजे. माय बिन चालो शांताराम बसा रे. आता सांगून देतो. वांत्या गिंत्या करू नका फक्त. नार्या तू वांत्या करतो. अरे काय घेतलं ना गोळ्या मी. पण आता खिडकी जवळच बा मला वांत्या गिंत्या आले की खिडकीतून करतो आता. ते सांगू राहिलो गोळ्या गिळ्या घेशील घे बा. खाऊ नको वाटलं तेलकट गिलकट. माय बिंद वांत्या गिंत्या करशील पुरं लुंगडं गिगडं सगळं भरूशील आमचं अंगिंग. बसा बंगलं तिथं मग. चला इकडे या. वांत्या गिंत्या फक्त अंगार नको करू फक्त आमच्या. लाई नाही करत ना. एवढा का लहान नाही करा बा मी का बाबू आहे का बाबू. समजतं ना तेवढं मला. अंगावर कसं करेल बे काही बोलतो. चला बसा टाइमपास करू नका बरं. लय उशीर उराला ना. मग काय तर 4ला जायचं इकडे 5 वाजू राहिले. चला. आले का नाही म्हटलं ते. आले का काय 3:30 वाजतापासून मी ती उभा आहे. काही याचा पत्र आहे त्यांचा. काय येतं का नाही काय माहित बुवा. मन नाही वाटत येणार म्हणून ते. नाही खबर पक्की आहे ना. उद्या ते 4 वाजता निघता म्हणे. आले असेल ना. पाहा ना तुम्ही ते बरोबर पाहा ना. आता विशेष नाही तर आम्ही काही गाडी बरोबर मदत लावली ना. म्हणजे कुठं जायचं कामच नाही. त्यांना इकडे लागते. मग काय तर आता आम्ही ती आहे ती 3:30 वाजतापासून ती आहे. 2-3 गाड्या गेल्या फक्त. त्यांची गाडी आलीच नाही ना ती मोठी. मी काय म्हणतो एखादा घंटा थांबतो ती. काम झालं तर कर. हवा जेलात टाक. जेलात त्यांना डायरेक्ट पकडल्यावर जेलात मारत दे 2-3 दे त्यांना. ना मी बरोबर करतो ना. त्याची तुम्ही काळजीच करू नका ना. जेले मानाच त्याला मारतो मी. मला तुम्ही नाव सांगा मी त्याला मारतो. विषय संपला. पण विषय असा आहे की ते आलेच नाही ना. आणखी आलेच पाहिजेत ते. नाही येण्याच्या मार्गात आहेत ते. आता 4:40 आता उशीर होतेच ना जरासा. 4ला म्हणतात 4:30 निघतात ते. मग काय येईल ते येईल. पाहतो गाडी येणार ते. याचा त्याला धडता त्यांना जेलात टाका. जेलात नाही तेच म्हणतो. कोणतं पण कारण लावा त्याला जेलात टाका लवकर. विषय संपला. चला ठेवतो फोन. ते गाडी काय ते आहे समोर. पावडते काय ते. अरे वा जमलं. तीच गाडी आहे भावा. एकच नंबर काम जमलं. या म्हणा या. उतरले का. कुठं चालले तुम्ही. एवढा सकाळी रामबारात कुठं चालले. साहेब आम्ही धामणगाव झालो. धामणगाव यात्रा जातो दर्शनासाठी. तेच म्हटलं. हो का. ड्रायव्हर कुठे आहे. ड्रायव्हर तू आहे का. नाही मी पॅसेंजर आहे. ड्रायव्हर कुठे गेला रे. थांबा ड्रायव्हर ये समोर आहे.
क्या करो बेटे, हाँ बहुत डर लगता है मेरे को। आ रहा देखा ड्राइवर, ड्राइवर तो कुछ भी है। हाँ चलो, क्या नाम क्या दे रहा? मेरा नाम क्या, सलमान। सलमान खान क्या, सलमान क्या, आगे क्या? सलमान अली खान है मेरा नाम। क्या होगा साहब? देगा लायसन देगा जल्दी, टाइमपास मत करो. वाटले टाइमपास करताकडे हे म्हणजे नका लायसन काढा, हे काढा ते काढा, जप्त होते ना, असं तसं बिल जरा 100-200 रुपयाने काम करून टाकतो. साहेब साहेब साईडले साईडले. का साईडला का? बरं बरं थांब रे बा तू. मला मला रिश्वत देतो नाही का? चाल चाल. बरं साईडला तर साईडला. आलो इकडे इकडे. मी काय म्हणतो, लई उशीर झाला आम्हाला 4 वाजता निघायचं होतं. आम्हाला का नाही पास वाटले आम्हाला. मग काय तरी उशीर झाला तर तुम्ही आता ते कागदपत्र द्या आणि हे द्या आणि ते द्या. मी काय म्हणतो, करा ना 200 रुपयात काम टाकून टाका ना. हे घ्या ना, खालून घ्या ना 200 रुपये. 200 देतो का मला? बर बर बर. बेटा बेटा तू मेरे को रिश्वत द्या रा नाही काय? हे मला रिश्वत देऊ राहिले, हे मला का नाही असं समजू राहिले. 200 रुपयात इकत घेऊ राहिले मला. हे लवकर टाक यांना गाडीत नाही, लवकर टाक गाडीत नाही. वा केलंस ना, काय काम केलं? ओ साहेब 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 साहेब, काही ना डॉक्युमेंट आहे ना जवळ. साहेब 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 सॉरी. कायला कैलास काय केलं तुझा? साहेब काय करायला? घ्या घ्या ना. कसं लवकर झालं ना, मला उशीर उशीर झाला ना. आम्हाला कुठं टाकता? मला रिश्वत देतो का तू? मला रिश्वत देतो का तू? हा घ्या ना 200 रुपये खालून घ्या, खालून नाही का? पांडे ऐकलं नाही का तू? सगळ्याला गाडीत टाक लवकर. गाडीत एवढे बसतात, एवढे जण बसतात ना. त्यांच्या गाडीत घे, अर्धे आपल्या गाडीत घे. चाल लवकर. टिपऱ्या ढापऱ्या, लोफरा लवकर. अर्धे जण तुझ्या गाडीत घे आणि अर्धे माझ्या गाडीत घेतो. लवकर गाडी जप्त भाऊ तुझी. समजलं का? रिश्वत देता नाही का मला तुम्ही? साहेब काही नाही, चुकलं त्याचं. जाऊ द्या, आम्हाला धामण काढलं जाते ना, आम्हाला लय उशीर झाला ना. आता तुम्ही म्हणाले गाडी पोलीस स्टेशनमध्ये घे, कसं काय बरं? जाऊ दे ना. काय कैलासला काय समस्या का तुला? काही म्हणतो का? बापर एवढे कसे इमानदार झाले का पोलीस? काय जाऊ दे. सॉरी साहेब सॉरी साहेब. बा कामच जमलं नाही का? कैलास नाही, गेमच केला आमचा. आता काही गरज होती त्याला 200 रुपये घेऊन घ्यायची नाही. पोलीस निघाला इमानदार. आता घ्या बोंबलत. आता करा काय करत ते. मला रिश्वत द्यायला मला म्हणतात 200 रुपये खालून घे, 200 रुपये खालून घे. माय भिंत लय पैसे झाले वाटते ना. बरं बरं. भांडे टाक लवकर. अर्धे इकडे टाक, अर्धे तिकडे टाक. चाल लवकर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये. चाल लवकर घे. ते गलती झाली त्याच्याकडून. त्याला काय माहित बा तुम्ही असे आहेत म्हणून. त्याला वाटलं बा 200 घेईल बा समजा. पण जाऊ दे साहेब, आम्हाला उशीर झाला ना. आधीच लय उशीर झाला आम्हाला. जाऊ दे ना तिकडे. जाऊ द्या ना तिकडे. काय म्हणजे काय म्हणले का तुम्ही असे समजून राहिले का? मी काय रिश्वत घेतो तुम्हाला असं वाटते का? मी इमानदार आहे म्हटलं. मी इमानदार. पैसे देतो तुम्हाला नाही का? 200 रुपये घ्या आणि जाऊ द्या. लय पैसे झाले तुमच्याजवळ? लय पैसे झाले का? म्हणजे सरकार पैसे देत नाही का? पगार आहे मला, पगार. आता काय झाली ते गलती झाली त्याच्याकडून. त्याला वाटलं की बा आता तुम्ही घेसाल बा 200 रुपये सकाळी सकाळी. आणि असले उशीर झाला आम्हाला म्हणून त्यानं तसं म्हटलं. अरे एवढं काल बारीक पावर आले तुम्ही. अरे डॉक्युमेंट सगळं बरोबर आहे ना आता? सगळं बा. आम्ही जास्त लोक पण नाही, फक्त 8च जण आहेत गाडीतनी. जाऊ द्या तिकडे. झाली चुकी दिले. बोलतो ना आम्ही दिले. कैलाश या करतो होता बरं असं. नाही ते रेकॉर्ड झाला म्हटलं सगळं. आता मले रिश्वत देत नाही का? मले जमत नाही. आता त्याला लवकर जेलात व्हा, लवकर अंदर व्हा, अंदर लवकर अंदर व्हा. अरे बाबा डायरेक्ट जेलच टाकू राहिले सगळे रामबाहेर आहेत नाही. साहेब साहेब जाऊ दे ना साहेब. अरे मी काय म्हणतो, झाली गलती. कैलास असं गरज असते का रे? 200 रुपये घेऊन गेला लागा तिकडे. साहेब जाऊ दे ना तिकडे. पण तुम्हाला वाटतं की बा पोलीसवाले सगळे जण असे जातं? तसं नसते ना. सरकार आम्हाला पगार देते ना. आहेत ना आमच्याकडे पैसे. 200 रुपये घ्या, खालून घ्या, वरून घ्या. जमत नाही तसं. आता ते कसं मला जमतच नाही. ते रिश्वत म्हणजे ते जमतच नाही आपल्याला. लवकर हा म्हटलं गेट उघड तुम्ही. माणुसकीनं म्हटलं कन त्या अंदर जा, लवकर बसा अंदर. हो साहेब साहेब जाऊ दे ना तिकडे. आता काय बरं तुम्ही सांगा बरं, आता काय करू आम्ही? सबन म्हटलं जाऊ दे ना तिकडे. आम्ही दर्शन चाललो होतो ना, दर्शनाला धामणगाव यात्रा नाही का? फक्त दर्शन काय चाललो आम्ही, दुसरं काही नाही ना बाबा. जाऊ दे ना साहेब, जाऊ दे ना. मायबिंद पुरा पचका करून टाकला या कैलासनं. 200 रुपये घेऊन गेला तिकडे. घ्या म्हणते खालून. मायबिंद घे ना आता. तुला तसं पाहिजे रे. काय लगा कैलास लगा, काय लगा असा काऊन केला बेतो? काय लगा साहेब असे का ते? साहेब इमानदारातला ते तुला गेला पैसे घेऊन लगा असं असते का? आता मला काय माहिती आहे बा साहेब असे नाहीत म्हणून. मला वाटलं साहेब घेतात म्हटलं बा, दिले बा. मॅम म्हटलं सकाळी सकाळी पकडलं म्हटलं बा, म्हणजे टाइमपास बा. एरीस आपल्याला उशीर झाला म्हणून मी तसं केलं. आता मला काय माहित काय हे काय. साहेब जाऊ दे साहेब, सॉरी. नाही ते जमत नाही ते. पांडे चाल लवकर एनर्जीला टाक लवकर. लवकर कर. टाइमपास करू नको. 2-3 घंटे सोडून दे लवकर. चालले लगा जे मला रिश्वत देतं लगा जे. चाल टाक लवकर. काय लगा कैलाशा? 200 रुपये घेऊन गेला तिथं तू. पाय बरं लगा 200 रुपये किती मागात पडले आपल्याला आता? आपण सगळेजण जलात नाही समजते का? भाना का तुले?
अरे हो ना, मला काय माहिती रे बुवा एवढा इमानदार निघते म्हणून. हा मी म्हटलं बुवा घ्या म्हटलं खालून 200 रुपये. माय बिन टाका जेलात नाही, टाका गाडीत नाही. माय बिन मला माहित नव्हतं एवढं होणार म्हणून. काही नाही ना, पुरं दर्शन हे केलं तुला लगा, पुरा फसका करून टाकला, पुरा फसका करून टाकला तुला. मी म्हणू बरं जमलं म्हटलं, काम जमलं म्हटलं. ते म्हणे ना ते गाडी टाका, अर्धे गाडी तिकडे या, अर्धे गाडी तिकडे जा. मी म्हटलं जमलं म्हटलं, एकच नंबर काम केलं म्हटलं लगा. पुरा गेम करून टाकला लगा तुला. काय लगा मस्त दर्शन गिर्शन होत होतं लगा. हटलं का काय लगा, आपण जेलात आता काय बोला लगा. अबे मी जेलात कधी आलो नाही रे बा, पण त्यामुळे. अरे हो ना, सॉरी ना सॉरी. आता मला काय माहिती रे एवढं होणार म्हणून. आता मला वाटलं की बुवा हे टाइमपास करेन म्हटलं, डॉक्युमेंट दे, लायसन देईन, हे देईन ते देईन, फाईन लावतो, हे लावतो, ते लावतो. मी म्हटलं बा जातं म्हटलं हे घ्या म्हटलं खालून 200 रुपये. माय बिन तर त्यानं डायरेक्ट सगळं अंगावर घेतलं. मी तुला असं दिसतो का, तसं दिसतो का. माय बिन तर जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आता काय करता इलाज आहे का. जे वाजत ते होते. पैसे घेऊन गेले माय बिन. 200 रुपये घेतले फक्त, कमीत कमी 500 रुपये न्यायचे होते. 500 रुपये न्यायचे म्हणजे येणं का नाही, डायरेक्ट केस टाकायचं ना डायरेक्ट. काय का 500 रुपये न्यायचे म्हणतं. आता कसं करतं काय का, मस्त हटलं का पुरं कामच म्हणजे पुरं प्लॅनच गेला खड्ड्यात. मी मस्त जात होतं, दर्शन करायचं होतं. तुमच्यामुळे इकडे जेलात आलो काय मी. काय सांगा घरी आता की बा दर्शन एकच नंबर झाला आता. 200 रुपये घेऊन गेलं, 200 रुपये पुरा बचका घेऊन टाकला. 200 रुपये खालून घ्या माय भिंत. शांताराम भाऊ, आता काय करता आता. ते बाकीचे कुठे गेले, ते याच रूम मध्ये टाकायचं होतं ना त्यांनी पण. आहे ना एवढी मोठी जागा. तुला तर जगाचं पडलं, ते बाकीचे लोक इकडे कोणा टाकले. अबे मला दर्शनाला जात होतं, दर्शन घ्यायचं होतं. माय भिंत काय बोलतो बे. बा का पोलीस वाला आहे ते. माय बिन तर लिस्टवर घेतच नाही म्हणे. सरकार पैसे देते म्हणे, सरकार आम्हाला पगार भेटते म्हणे. पगार आम्हाला भिकारी समजवलं का म्हणजे तुम्ही. काय लगा कैलास लगा, पुला काम करून टाकलं बे लगा. पुला पचका केला बे, पचका पुला लगा. जाऊ दे मग आता काय करू बरं मी. मला काय माहिती रे बा एवढं होणार म्हणून. मला वाटलं की 200 रुपये घेईल आपल्याला जाऊ दे म्हटलं बा. म्हणजे तेवढा आपला टाइम असते. पुरा टाइम असते इकडे आपला. काय का कसं करा, जाऊ दे आता काय करता. पुढच्या वेळेस पाहू आता. यंदा धामणगावची ट्रिप 1 नंबर निघाली आपल्याला. यात्रा म्हणजे यात्रा झाली आपल्याला. काय करता म्हणतं. आता 2-3 घंटे सोडत नाही आपल्याला. हे 2-3 घंटे का संध्याकाळी सोडली नाही बहुतेक. ते लेटबेल आहे ते मायावर तर लेटबेल आहे. मी म्हटलं जाऊ दे काही ऐकतच नाही मध्ये. सलमान खान कुठचं, सलमान खान सोडत दिसते माय मी सलमान आहे. ड्रायव्हर गेला आपला अंदर, कुठे गेला का मी त्या दुसऱ्या रूममध्ये वाटते ते. काय लगा पुरा फसा टाकला बे. पुरा फसा केला का तो. काय करा बे तू. असं वाटते आधी काही हाणायला असतं का नाही, गोटे गिटे असते का नाही. मायच्या गोट्याने फोडलं असतो तुला मी. कसं काय करा. जाऊ दे काय करतं. 200 रुपये घेऊन गेला लागा. मला तरी सांगायचं मग. मी तुला नाही म्हणत होतो की असं म्हणू नको, डॉक्युमेंट चेक करू दे. तू गेला 200 रुपये घेऊन. टाइम कमी आहे, उशीर झाला आम्हाला. हे घ्या खालून पैसे, लपून घ्या पैसे. काय लिहा बोलतो का कैलाशा. अरे जाऊ दे ना बाबा, माफी मागू राहिलो ना बा. सॉरी डबल. आता असं करत नाही मी, कोणाला काही रिश्वत देत नाही. मला काय माहिती एवढं होणार म्हणून. जाऊ द्या आता काय करता. बसा ना पलंगावर बसा ना द्या. मस्त बेड वाटते ते बाबा. गण्या कसं बसलं. गण्या कसं बसलं काय, बसायला आलो का म्हणते. माय बिंद जेलात वरून म्हणते, बेडवर बस म्हणते. माय बिंद काय बोला गेले, हटलं का. जाऊ दे आता काय करता, इलाज आहे का आता. भूक लागली मला पण. आता काय पोलीस वाला देते का नाही काय माहिती आपल्याला चहा पाणी. जाऊ दे तिकडे. मी काय म्हणतो, 2 जण इकडून बसा, 2 जण तिकडून बसा. काय करता आता, इलाज थोडी आहे. जाऊ दे तिकडे आता.